वसईमध्ये एटीएम मध्ये 100 रुपये टाकल्यानंतर चक्क 500 रुपयांची नोट येते असा व्हिडिओ समोर आलाय। एका व्यक्तीने 400 रुपये टाकल्यावर 500 रुपयांचे तब्बल 4 नोटा आल्याचं पाहायला मिळालं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकाला 500 रुपये मिळाले असताना मेसेज मात्र 100 रुपये खात्यातून कट झाल्याचं चाललंय। त्यामुळे आता एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलंय। तर बँकेच्या सगळ्या गोंधळाचा हा फक्त एक प्रकार समोर आलाय, चर्चांना उधाण आलंय। इंधन टंचाई तयार झाली आहे आणि यावर आता नरेंद्र मोदींनी देशवासियांना गंभीर इशाराही दिलाय। इंधन जपून वापरा, संकटाची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल, काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असा इशारा मोदींनी दिलाय। नेदरलँड्समध्ये भारतीयांना संबोधित करताना मोदींनी हे विधान केलंय। पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांना माजी महापौर मंगला कदमांनी धारेवर धरले। माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी तुम्हाला मदत करत होते, परंतु तुमचे नगरसेवक आमची मदत करत नाहीत असा आरोप करत त्यांनी आमदार महेश लांडगे यांना जाब विचारला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर तर व्हायरल झालेला आहे। तुम्ही मला पत्र दिलं, ती काय म्हणते महेश दादा मला सांगतो हे का आम्ही तुमचं प्रामाणिक 15 वर्ष काम केलेलं आहे। ती सगळी विदर्भातली लोक आहेत, सगळी विदर्भातली लोक आहेत तुम्हाला मतदान करतात। आम्ही तुम्हाला सांगून साक्षीनं देऊन तुम्हाला मी विचारून काम केलं, तुम्ही मला पत्र दिलं। ती बाई म्हणते महेश दादा मला सांगतो हे सगळं करायला पाडायला, तुमच्या नावाने डायरेक्ट करते ते। काय तुमच्या नावाने तिने प्रेस घेतली आणि तुमच्या नावाने नामदेवराव जाधवला बोलावलंय। मी तुम्हाला विचारलं होतं मी करू का नको करू, विचारलं होतं का नव्हतं? मी विलास लांडेला पाडायसाठी महेश दादा 15 वर्ष मी तुमचं काम करते। पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे। राज्य सरकारने निर्णय हा घेतलाय। तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार असल्याचं मत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत मांडलंय। दरम्यान ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासनेंच्या पाठपुराव्याला आता यश आल्याचं पाहायला मिळतंय। आता बीएमसी मधला बदली घोटाळा पुन्हा सुरू झालाय। भाजपने आरोप केलाय, भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी हा आरोप केलाय। नवीन बदली यादीमध्ये 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीमध्येच पदस्थापना दिली गेली, त्याचा प्रयत्न होतोय असा दावा त्यांनी केलाय। बदली घोटाळ्याबद्दल बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना मिहिर कोटेचा यांनी पत्र पाठवलं आणि त्याची माहिती दिली आहे। नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। मीरबाई, काय सांगाल? हा महाबदली घोटाळा महायुतीच्या सरकारमध्ये खरं तर आपण आपलं सरकार असताना देखील आपण ही एक प्रकारे विजल ब्लोअरची भूमिका आपण निभावत आहात आणि निर्भीडपणे हा घोटाळा उघडकीस आणतात। काय घोटाळा आहे हा संपूर्ण सविस्तर सांगा आम्हाला। नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जवळपास 160 सब इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर यांची बदलीचे आदेश निघाले होते, जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्यांना रद्द करायचे आदेश काढले होते। आता पुन्हा ट्रान्सफर तर व्हायलाच पाहिजे, रुटीन ट्रान्सफर ते जे अडत होतं ते करताना त्या यादीमध्ये जे 55 ठराविक लोकांना ज्या बदलीची जागावरती पाठवण्यात येत प्रस्तावित होतं, आता झालेली जी नवीन यादी आहे त्यामध्ये ते 55 लोकांना त्याच जागावरती पुन्हा पाठवतायत। आधी 161 लोकांचा बदलीचं प्रकरण होता, आता 55 लोकांचं बदलीचं प्रकरण आहे
आणि हे मला निदर्शनात आलं, मला माहिती भेटली, मी त्याची एक कॉपी घेतली आणि आपले महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्रही लिहिलं की ही यादी प्रस्तावित आहे आणि आपण दक्षता घ्यावी, कारण मला वाटतं एक 2-3 दिवसात ती यादी त्यांच्याकडे पोहोचायची शक्यता होती आणि म्हणून ते आधीच त्यांना कल्पना दिली की हे सर्व गडबड चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीचं राज्य आहे. या घोटाळ्यात जे कोणी अधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की देवाभाऊंचे सैनिक उभे आहेत आणि तुम्हाला हे घोटाळा आम्ही करू देणार नाही. म्हणजे कुठे नाही तर कुठे घोड आहेच आणि मला खात्री आहे की आयुक्त महोदया याचा दक्षता घेतीलच आणि हे सर्व थांबवणार. ट्रान्सफर हे रुटीन प्रोसेस आहे आणि तो झालाच पाहिजे, पण याच्यात ज्यावेळी व्यवहार करून पर्टिक्युलर बदल्या स्वतःच्या सोयीप्रमाणे जे करायचा प्रयत्न चाललाय ते आम्ही उघडकीस आणलं. तर हे होते मिहिर भाई. न खाऊंगा न खाने दूंगा हा जो त्यांचा नारा आहे त्यावरतीच ते ह्या पद्धतीने या मार्गावर चालतात आणि मुंबई महानगरपालिकेतला हा महाबदली घोटाळा होऊ देणार नाही असं त्यांनी निर्णय घेतला आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीये. राजेश शिंदे, न्यूज 18 मराठी, मुंबई.